तर नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार असल्यामुळं दौरा होता लोणंदला बाजारावर. लोणंदमध्ये पोहोचलो, पण बाजारापर्यंत चालत जावं लागलं, कारण गाडी लांबच थांबली. बाजारात लय गर्दी नव्हती, माणसं जास्त करून सायंकाळचं बाजाराला येतात ऊन खाली झाल्यावर. आले आले आम्ही पहिल्यांदा ऊसाचा रस प्यायला आलो. उन्हाळ्यात कधी पण लोणंद आल्यावर आमचं पहिलं ध्यान ऊसाच्या रसाकडेच जातं. त्यानंतर केली बाजार घ्यायला सुरुवात. आज त्यातली त्यात वातावरण बरं होतं, ऊन जायचं यायचं. लोणंदमध्ये याच ठिकाणावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. पालखीच्या प्रस्थानाला पण काहीच दिवस राहिले तसं. ह्या आजीकडून थोडीशी तरकारी घेतली. त्यानंतर फुलांची झाडं, कुंड्या होत्या. थोडंसं बघावं म्हणलं, तिथं जाऊन काय आहे कसं आहे. कुंड्या छान होत्या, पण जरा महागच होत्या. त्यानंतर एका ठिकाणी चपल्या दिसल्या, एकदाशी घेऊन टाकली. चप्पल जशी पाहिजे तशी. आता किराणा घ्यायचा राहिलेला, तो पण एका ठिकाणी घेतला. जाता जाता वाईज भूक लागलेली म्हणून वली वेळ खायला आलो. चालून चालून पाय दुखायला लागलं, त्यामुळे इथं येऊन बसलो वाईज. त्यानंतर वाईज खाया वगैरे घेतलं. जाताना नेमकं दादा कामावून सुटलेला, त्यामुळे त्याची गाडी घावली. त्यानंतर वडापाव घ्यायचा होता, त्यामुळे ह्या दुकानावर थांबलेलो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.